नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, सेट 2026 चे फॉर्म सुटलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना सहाय्यक प्राध्यापक या पदावर जायचं असेल भविष्यामध्ये, अशा विद्यार्थ्यांना सेट एक्झाम देणं गरजेचं आहे. सेट एक्झामचे फॉर्म सुटलेले आहेत. फॉर्मचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. फॉर्मची परीक्षा कधी, फॉर्मच्या अगेन्स्ट परीक्षा कधी, परीक्षा केंद्र कुठे आहे, फॉर्म भरण्याचा कालावधी. पहिलाच मुद्दा आहे की फॉर्म सुटलेले आहे. तुम्हाला बघा 2 जून 2026 पासून सकाळी 11 वाजेपासून ते 16 जून 2026 पर्यंत फॉर्म भरायच्या. परीक्षा कधी असणार तुमची? परीक्षा बघा 26 जुलै 2026 ला तुमची एक्झाम असणार आहे. म्हणजे आता जर विचार केला तर 1.5 महिन्याचा कालावधी तुमच्या हातात आहे. अभ्यास तुम्ही ऑलरेडी करत आला असाल तर तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी पण मी सांगणार आहे. तुम्हाला नक्कीच मदत करणारी बातमी असणार आहे. नंतर परीक्षा सेंटर आपण जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये परीक्षा सेंटर बघा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी म्हणजे गोवा, हे सगळे सेंटर तुम्हाला महाराष्ट्रात अवेलेबल असतात. तुम्हाला फॉर्म भरायचा 16 जून पर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला विलंब शुल्क जो आहे तो भरायला पण वेळ दिला त्यांनी 17 जून पासून 19 जून पर्यंत. विलंबाकडे जाऊ नका, डबल फी तुमची घेतली जाते. तर यासाठी फी बघितली तुम्ही तर ओपनच्या विद्यार्थ्यांना 800 नियमित शुल्क आहे. विलंब जर केला 1300 रुपये. तो कॅटेगरीच्या मुलांना 650 आहे आणि विलंब केला तर 1150 रुपये फी असतात. तुम्हाला फॉर्म भरत असताना जी फी भरायची ती तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड भरू शकता, युपीआय किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे पण भरू शकता. महत्वाचं यामध्ये एक आहे की तुम्ही फॉर्म फी भरल्यानंतर परीक्षा शुल्क जे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा युपीआय इंटरनेट कराल त्याची पुरावा तुमच्याकडे जतन करून ठेवा लागणार. रिसिप्ट असेल, पुरावा असेल, स्क्रीनशॉट असेल, जतन करून ठेवा. का करा ते मी तुम्हाला सांगतो. आता पुढे बघा, तुम्ही फॉर्म भरला, शुल्क भरल्यानंतर तुमची लिस्ट ते पब्लिश करतात. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क या विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जे तुम्ही फॉर्म भरला, वेबसाईट कोणती आहे ती बघा, setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे या वेबसाईटवर सेम वेबसाईट आहे, त्याच्यावरती काय होणार आहे, संकेतस्थळावर साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः 7 जुलै नंतर याच वेबसाईटवरती तुमचा याद्या प्रसिद्ध केला जाणार आहे. कोणत्या याद्या? परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे नाव सादर नाही झाले, समाविष्ट नसेल, तर अशा वेळेस ह्या उमेदवारांना काय करायचे, तुम्हाला मगाशी म्हटलं ना, पुरावा तुम्ही ठेवा फी भरल्याचा. तो पुरावा तुम्हाला set-support@pum.unipune.ac.in ह्या मेल आयडी वरती पाठवायचा आहे. सो हा मुद्दा लक्षात घेतला. आता तुम्हाला काही अडचण असेल तर त्यांनी सांगितलंय सेट परीक्षेचे माहिती पत्रक आणि अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वेबसाईटला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण, काही शंका असेल अभ्यासक्रम वगैरे बद्दल तुम्हाला कमेंटमध्ये टाका, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येतो. ओके. सो एका वेळेस एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या विषयामध्ये सेट परीक्षा पास झाला असेल तर परत त्याच विषयातून सेट परीक्षा परत देऊ शकत नाही. हा पण मुद्दा त्यांनी लास्टला सांगितला. पुढे माझे काही व्हिडिओ येऊ शकतो त्याच्यावर तुम्हाला पात्रता काय, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम, बुक लिस्ट, पीवायक्यू अनालिसिस आणि स्टडी पॅटर्न. एक महत्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी अशी आहे, तुम्हाला फ्री बॅच आम्ही युट्यूबवर देत आहोत. फ्री बॅच तुम्हाला 2 पेपर की पहिला पेपर जो कॉमन आहे त्या कॉमन पेपरामध्ये जेवढे 10 घटक त्यांनी दिलेले आहे, प्रत्येकी 5-5 प्रश्न त्याच्यावरती येणार आहे. सो ते 10 घटक तुम्हाला युट्यूबवरती ह्या चॅनलवरती आम्ही बॅच घेतोय फ्री स्वरूपामध्ये. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि फ्री बॅच जॉईन करा. सो पुढे अजून तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्याही तुमच्या मनात डाऊट असेल त्याच्यावर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की भेटेल. तुर्तास थांबतो. धन्यवाद.